वाणगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत ओसार पालाटपाडा परिसरातून बेकायदेशीरपणे लोखंडी पोलची वाहतूक करणारा एक टाटा मॅजिक टेम्पो जप्त केला आहे। या कारवाईत सुमारे 1.5 टन वजनाचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कापलेले लोखंडी पोल तसेच वाहन असा एकूण 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 19 एप्रिलला रात्री 8:30च्या सुमारास ओसार पालाटपाडा परिसरात काही व्यक्ती संशयास्पदरित्या वीज वितरण कंपनीचे पोल कापून त्यांची अवैध वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकारीच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पोलीस पथक घटनास्थळी रवाने झाले। घटनास्थळी पियुष वीरेंद्र पारेख यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या टाटा मॅजिक टेम्पोची MH03CP1814 तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान वाहनात अंदाजे 1,50,000 रुपये किमतीचे MACBचे कापलेले लोखंडी पोल आढळून आले। पोलिसांनी सदर पोलसह 60,000 रुपये किमतीचा टेम्पो जप्त केला असून एकूण 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी 31 वर्षीय शाहरुख जब्बार शेख राहणार चिंचणी बायपास आणि 38 वर्षीय असलम सलाउद्दीन खलिफा राहणार चिंचणी या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडे जप्त केलेल्या मालाबाबत कोणतेही अधिकृत कागदपत्रे किंवा समाधानकारक उत्तरे आढळून आली नाहीत। या प्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 124 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हवालदार सीताराम शानवार करत आहेत। सरकारी मालमत्तेची चोरी आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई अटळ आहे। रिपोर्टर संदीप थोरात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला